आपण आलाय द बिगेस्ट वर्कशॉप परेल वर्कशॉप। अपूर्ण अवस्थेतील फोटो व्हिडिओ नका काढणार। धोतर वगैरे लावून झालेलं आहे, हे बघा मस्त वाटतं एकदम। ही ट्रॉली कोणती आहे ती मला माहिती आहे, यांच्या पाद्यपूजनाला पण गेलो होतो। त्या समोरच आहे डोंगरीच्या राजाची ही ट्रॉली आहे। आता आपण आलो आहे गणसंकुलच्या इथे आणि हा कुलाब्याचा युवराज वाटते आणि त्या बाजूला ना निखिल खातू सरांचा तिकडे वर्कशॉप आहे समोर, त्याला फक्त पेंटिंग व्हायच्या बाकी। इकडे आहे ना आता एक ट्रॉली आपल्याला दिसलेली आहे, कोणती ट्रॉली आहे तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा। पण आहे ना राजन झाड यांचं वर्कशॉप आहे ना तिथे आहे आहेत ना, त्याची फक्त एक झलक मी तुम्हाला दाखवतो फक्त। इथे आहे ना रेश्माताईंचं वर्कशॉप इथे नाही आहे, ही आम्हाला आता इकडे एक बिगेस्ट न्यूज इकडे मिळालेली आहे। वेळेला सर्व मूर्तिकार पण बदलले गेलेले आहेत आणि गणपती बाप्पांचे जे आगमन होता ते पण बदलले गेलेले आहेत। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स मध्ये। तर मित्रांनो तुमच्या कमेंट्स प्रमाणे आज आपण परत चाललो आहे ऑल अपडेट घ्यायला। परेल वर्कशॉप पासून ते चिंतामणी राजन झाड वगैरे जे आहेत ना वर्कशॉप, त्यांची आपण सगळी आता अपडेट घेणार आहे। आणि खूप मोठी अपडेट आली आहे, ती मला माहिती पडलेली आहे, मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगणार आहे। आणि ती पण आहे विजय खातू आर्ट्सबद्दल, कारण का ती पण आम्हाला माहिती पडली, कारण का खूप जणांना माहिती नाही आहे। तर मी ती जाऊन तिकडे अपडेट देणार आहे, तर तुम्ही तिकडे जाणार तर ती अपडेट नक्कीच बघा। तर आपण आहे ना आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे मित्रांनो। तर आहे ना मी तुम्हाला ज्या मूर्त्या झालेल्या ना तेच दाखवणार आहे, विनाकारण काही दाखवणार नाही आहे। तुम्ही पण नका दाखवू, कारण का हे चांगलं नाही वाटत आहे। तर आपण आहे ना आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे। तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स। सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर, आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बोलूया गणपती बाप्पा कमेंटमध्ये मोरया। तर आता आपण पोहोचलोय परेल वर्कशॉपला, आपण बॅक साईडला आहे आता आपण फ्रंट साईडला बघणार आहे काय काय अपडेट आहे। खूप मोठे मोठे इथे अपडेट आहेत, खूप सारे ट्रॉली आलेले आहेत। तर आता बघूया आपण आतमध्ये जाऊन। चला आता मित्रांनो आता आपण आलाय द बिगेस्ट वर्कशॉप परेल वर्कशॉप आणि आता आपण इकडे बघणार आहे काय काय नवीन अपडेट आहे इथे। आणि समोरच मूर्त्या बनलेल्या दिसणार आहे, पण मी दाखवणार नाही आहे, कारण का जसं मी तुम्हाला बोललो अजून मूर्त्या पूर्ण अवस्थेत नाही, जे झालेले आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि खूप साऱ्या इथे ट्रॉल्या वगैरे आल्या, आपण बघूया आता आतमध्ये जाऊन। चला आता आपण आतमध्ये आलो आहे आणि हे बघा मी तुम्हाला बोललो ना वरचं मी दाखवणार आहे, काम चालू आहे। पण याच्या मागची एक मूर्ती झालेली आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो। आणि इथे बघा लिहिलेलं आहे बाप्पाच्या अपूर्ण अवस्थेतील फोटो व्हिडिओ नका काढू प्लीज, मी नेहमी सांगत असतो। आणि हे बघा इथे मूर्त्या झालेल्या मी तुम्हाला वरून दाखवतो। आणि पुढे आपण बघूया, हे बघा इथे पण बघा तुम्ही, ही जी मूर्ती आहे ना एक बघा, हिचं फक्त आहे ना धोतर वगैरे लावून झालेलं आहे। आणि इथे पण एक प्रभाळ वगैरे ठेवलं आहे, पुढे पण मोठी मूर्ती आहे पण नाही दाखवू शकत आहे। आणि हा पोहेकर आर्ट्स आहे। आणि इथे बघणार ना इथे तर खूप साऱ्याच मूर्त्या बनवून झालेल्या आहेत आणि धोतर वगैरे इकडे घातलेलं आहे, तर मी तुम्हाला ते दाखवू शकतोय। हे बघा मस्त वाटतं एकदम लाईनीमध्ये ठेवलेलं आहे, त्या लवकर होणाऱ्या मूर्त्या आहेत वाटतं। हे बघा चला इथे एक प्रभाव ठेवलेला आहे आणि हे बघा इथे आहे ना एक ट्रॉली आलेली आहे इथे। आता ही ट्रॉली कोणती आहे ती मला माहिती आहे, त्यांनी काहीतरी त्यांची आयडेंटिफिकेशन नाही दिसायला पाहिजे म्हणून इथे कागद लावला असेल, ही मला माहिती आहे। आम्ही यांच्या पाद्यपूजनाला पण गेलो होतो, तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा। त्याच्या मागे पण खूप साऱ्या आता ट्रॉली ठेवल्या, पण जायला रस्ता नाही तिथे। आणि हे बघा इथे पण एक मोठी ट्रॉली आहे ती आपण बघूया इथे। चला पुढे आलो आणि इथे एक अजून एक ट्रॉली आहे, इथे पण फक्त बांबू ठेवलेले आहेत। आणि पुढे आहे ना हे बघा इथे राजू शिंदे यांचा कारखाना आहे आणि इथे पण मूर्त्या बनायला सुरुवात झाली आहे, एवढंच की दाखवू शकत नाही। आणि पुढे अरुण दत्ते यांचा वर्कशॉप आहे आणि बघा इथे तुम्हाला दिसते चालू आहे, ही मूर्ती जेव्हा बनणार ना खूप सुंदर अशी बनणार आहे। आणि ही ट्रॉली कोणती आहे ती बघूया, बघा। आणि आपण आता इथे बघतोय ना आपल्या समोरच आहे डोंगरीच्या राजाची ही ट्रॉली आहे आणि ह्याचा कालच मला वाटतं पाद्यपूजन ट्रॉली पूजन झाला होता, खूप मोठी अशी ट्रॉली आहे। आणि हे बघा इथे डोंगरीच्या राजाची इथे ट्रॉली आहे, त्यानंतर आहे ना इथे मुंबईचा एकटा राजा आहे, त्यानंतर मालाडचा राजा आहे आणि त्याच्यानंतर आहे ना इथे खेतवाडीचा मोरया यांची ट्रॉली इकडे आलेली आहे। सो आता खूप साऱ्या मूर्त्या इथे बनून रेडी आणि हा होता परेल वर्कशॉप इथे। तर आतापर्यंतची हीच अपडेट होती। तर आता तुम्ही बघितला होता हा परेल वर्कशॉप आहे, मी जास्त काही दाखवू शकलो नाही, जेवढ्या रेडी होत्या मूर्त्या तेवढ्याच मी दाखवल्या। जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर माफी असावी।
आणि कोणीही गणपतीचे उघडे फोटो या व्हिडिओ काढू नये आणि टाकू पण नाही प्लीज, ही विनंती आहे तुम्हाला, नाही तर सर्वांचे इथे येणं बंद होऊन जाणार आहे. चला पुढे जाऊया. आता आपण आहे ना परेल वर्कशॉपमध्ये आहे आणि खूप जण काय करतात आहे की मूर्तीचं या मंडळाचं नाव आहे ना तुम्ही डायरेक्ट व्हायरलच करतात आहे, सांगतातच आहे की बाबा ही मूर्ती आहे ती मूर्ती आहे, तर ते सांगू नका. मग काय होतं आगमनाला आहे ना ती एक्साइटमेंट नाही राहत, ती एक्साइटमेंट जरा राहू दे आणि कोणत्याही मूर्तीचं या मंडळाचं नाव नका सांगू, फक्त सांगा की एवढ्या तारखेला आगमन आहे बस या मंडळाचं, फक्त दाखवू नका. आणि पहिलं आगमन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की 6 तारखेलाच आहे, तर ते आगमन पण आपण कव्हर करणार आहे आणि आपण या चॅनलवर ना तुम्हाला आगमन दाखवणार आहे, दर्शन दाखवणार आहे आणि विसर्जन पण दाखवणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे गणसंकुल इथे आणि गणसंकुलच्या इथे पण खूप सारी अपडेट आहेत, ती आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. चला आता आपण आलो आहे गणसंकुलच्या इथे आणि गणसंकुलच्या इथे आहे ना आता खूप सारा इथे तुम्हाला दिसणार आहेत. अमर आर्ट्स आहे, सार्थक आर्ट्स आहे, गणेश चित्रशाळा आहे आणि आता इथे आहे ना मूर्त्या बनवून पण रेडी झालेल्या आहेत ह्या आर्ट्स शाळेमध्ये. तर आता आपण आहे ना एक एक करून बघूया इथे. चला आता आपण ना आतमध्ये आलो आहे गणसंकुलच्या आणि हा अमर आर्ट्स आहे आणि हा यांचा मोबाईल नंबर आहे. जर तुम्हाला ना इथे मूर्ती बुक करायची घेऊन जायची असेल तर तुम्ही इकडे घेऊ शकतात. आणि बघा असे बाहेर डिस्प्लेला लावलेत आणि आता आहे ना आपण आतमध्ये पण बघणार आहे. हे बघा तर आपण इकडनं सुरुवात करूया. तर हा होता अमर आर्ट्स. इथे अजून पण मूर्त्या यायच्या बाकी आहेत, जेवढ्या आल्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या. जर तुम्हाला बुकिंग वगैरे करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला दिसतच असेल समोर. तर आता आपण पुढचा वर्कशॉप बघूया. हे बघा आता आपण बघितला अमर आर्ट्स आणि हे बघा इथे हा वाला आहे ना हा सार्थक आर्ट्स आहे आणि हे बघा यांच्या डिस्प्लेला लावलेला इथे मूर्त्या आहेत मस्त मस्त सुंदर एकदम. हे बघा ही पण खूप सुंदर वाटते आणि ते प्लॅस्टिक आहे ना मध्ये दिसत नाही. बाकी हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इथे. आणि बघा इथे ना मस्त मूर्त्या लावल्या आहेत, 2 अशा उभ्या मूर्त्या आहेत. हा स्लेटर रोडचा गणपती होता तसा वाटतोय आणि हा कुलाब्याचा युवराज वाटतोय, प्लॅस्टिक लावल्या म्हणून दिसत नाही. आणि त्या बाजूला ना निखिल खातू सरांचं तिकडे वर्कशॉप आहे. आता सध्या तिकडे काम चालू आहे, मूर्त्या बनतात आहे पण दाखवू शकत नाही मी. चला पुढे आलो आपण आणि हा बघा हा वेळे ब्रदर्स स्टुडिओ आहे आणि मग यांच्या बाहेर बघा किती मस्त मस्त मूर्त्या लागल्या. फक्त पेंटिंग व्हायच्या बाकी आहे. बाकी मग पेंटिंग झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो. खूप मस्त मस्त मूर्त्या आहे. इथे पण सेम पेंटिंग आहेत बाकी आहे. बाकी जास्त पुढे नाही मी जाणार आहे कारण का ते मूर्त्या बनतात आहे तर मी दाखवू शकत नाही कारण का त्या कंडिशनमध्ये नाही आहेत त्या. तुम्ही इकाणात बघा. चला हा वेळे ब्रदर्सच्या बाजूला आहे ना इथे प्रारंभ कला मंदिर आहे. हा त्यांचा इथे ॲड्रेस आहे आणि त्यांचा फोन नंबर आहे. आणि यांच्या पण मूर्त्या बघा किती सुंदर सुंदर आहेत. खूप सुंदर मूर्त्या आहे बनवतात इथे. बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला दाखवला. जर तुम्हाला बुक करायची वगैरे झाली तर तुम्ही करू शकता तिकडे. हे बघा इथे पण लालबागच्या राजाची किती मस्त मूर्त्या इथे लावलेल्या आहेत. हे बघा हे 5 जोडी बनवते, ही 10 जोडी बनवते. तर आता होती ही गणसंकुलची अपडेट. मूर्त्या मस्त बनलेल्या आहेत, मी दाखवू शकत नाही पण कारण का तुम्हाला ते सगळं माहिती आहे. पण मस्त मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. तर आता आपण इकडनं जाऊया पुढे. तर आता आपण आहे ना गणसंकुलच्या तिकडे होतो आणि आता आपण आहे गणसंकुलच्या या बाजूला जिकडनं मोठ्या मोठ्या गणपती बाहेर येतात. तर इकडे आहे ना आता एक ट्रॉली आपल्याला दिसलेली आहे. ही बघा बघूया आता काय कोणती आहे ही. नाव तर इथे काय दिसत नाही आहे. पुढून बघूया थांबूया आपण. मस्त ट्रॉली पूजन वगैरे झालेलं आहे आणि मोठा बॅलन्सिंग गणपती त्याच्यावर बसणार आहे. नाव वगैरे तर नाही आहे पण ही कोणतीही ट्रॉली आहे तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा जरा. तर आपण आता पुढे जातो. तर आता आपण बघितली ही ट्रॉली आणि इकडनं आहे ना अजून एक ट्रॉली दिसते. ही बघा समोरच आहे पण ही कोणती आहे थांबा मी झूम करून बघतो. नाव नाही दिसत आहे. 2-3 ट्रॉल्या तिथे उभ्या आहेत. हे बघा 2 ट्रॉल्या आहेत मोठ्या मोठ्या. तर नाव त्याचं त्या साईडला आहे. तर हीच होती अपडेट इथली. आता आपण पुढे जाऊया. काही दिवसांनी आहे ना आम्ही तुम्हाला तिकडे उभं राहिलेलं दिसणार आहे शूट करण्यासाठी. चला आता मंडप तुम्हाला वर्कशॉप दाखवता ना खूप ताण लागले, ऊन पण खूप आहे.
मध्ये पाऊस येतोय जातोय, काय चाललंय काय कळत नाही. फक्त आगमनाला पाऊस नाही आला पाहिजे, कारण का मग दाखवणं थोडं हे जरा मूर्त्या दाखवून घेऊन झाल्या म्हणजे. तर थोडा आपण आहे ना लिमका पिऊया, लिमका आणि मग पुढे जाऊया. हां बरं वाटलं. चला लिमका पितो आणि मग आपण पुढे भेटूया. चला आता आपण आलो आहे राजन झाड त्यांचं वर्कशॉप आहे ना तिकडे आलेलो आहे. हे बघा मैदान आहे आणि या मैदानामध्येच हे असतं वर्कशॉप इकडे. हे बघा आतमध्ये ना मूर्त्या एकदम प्रॉपर झालेल्या नाही आहेत, थोड्याशाच झालेल्या. मी तुम्हाला दाखवतो फक्त. आता आपण आहे ना राजन झाड यांचं वर्कशॉप आहे ना तिथे आहे. तर आतमध्ये एवढ्या मूर्त्या त्या झालेल्या नाहीत कंडिशन, फक्त ते झालेल्या आहेत ना त्याची फक्त एक झलक मी तुम्हाला दाखवतो फक्त. आता आपण इथला बघितला वर्कशॉप आणि आता ना आपण समोरचं बघूया तिकडे. चला आता आपण आलो आहे इथे राजन झाडचं वर्कशॉप आहेत ना तिकडेच आलो आहे आणि इथे पण असेच कंडिशन आहे आणि जास्त मूर्त्या बनवून तिकडेच रेडी आहे त्या वर्कशॉपला. बाकी या वर्कशॉपला अशी कंडिशन आहे, पण लवकरच इथे पण तुम्हाला दिसेल. चला आता आपण बघितलं राजन झाड वर्कशॉप आणि इथे ना मी फक्त तुम्हाला एक झलक दाखवलेली आहे, कारण का पूर्ण मूर्त्या झालेल्या नाही आहेत, बनतात आहे. तर आता ना आपण पुढच्या वर्कशॉपकडे जाऊया. चला आता आपण होतो तिकडे राजन झाड वर्कशॉप सरांच्या इथे आणि आता आपण आलो आहे इथे सतीश दादाचे इथे वर्कशॉप आहे. बघा केवढा मोठा आहे आणि इथे आतमध्ये बघूया आपण. आता लास्ट टाइम बघितलं नव्हतं, इथे काम चालू आहे बघा, असं काम पण सुरू झालेलं आहे आता. आणि आता आपण आहे सतीश दादा वर्कशॉपच्या इथे आणि इथे पण आहे ना मूर्ती बनायला रेडी झाली. मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, फक्त एकच ट्रॉली इथे आलेली आहे आणि काम चालू झालं. हीच आताची अपडेट आहे आणि याच्या पुढची अपडेट असणार आहे पुढे रेश्मा खातू यांचं वर्कशॉप आहे, मला वाटतं ते चालू झालेलं आहे. हीच अपडेट तुम्हाला द्यायची, तर आपण पुढे जाऊन बघूया तिकडे. चला आता आपण होतो सतीश दादाचा वर्कशॉप तुम्ही आता तिकडे बघितलं आणि आहे ना आपण आलो आहे जिथे चिंतामणी निघतो, तुम्हाला माहितीच असेल. रेश्माताई बनवतात, रेश्मा खातू बनवतात, पण आता आहे ना इथे पूर्ण चेंज झालेलं आहे. हे बघा हा मागे आहे ना मंडप बनवून रेडी आहे, तिथे विजय खातू आर्ट्स होता. इथे आहे ना यावेळेला रेश्माताईंचं वर्कशॉप नाही आहे. इथे आम्ही आलो आहे ना, आता आम्हाला कळलेलं आहे की इथे सतीश दादाच इकडे मूर्त्या बनवणार आहे. म्हणजे सतीश दादाचे 2 झाले, तिकडे पण आहे आणि इथे पण आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा आपण बघितलं ना सतीश दादाचा तिकडे एक आहे आणि सतीश दादाचं हे पण आहे. हे बघा इथे आहे ना रेश्माताईंचं वर्कशॉप इथे नाही आहे. ही आम्हाला आता इकडे एक बिगेस्ट न्यूज इकडे मिळालेली आहे, तर हीच तुम्हाला सांगायची होती. जर कुठे रेश्मा खातूताईंचं इकडे तुम्हाला वर्कशॉप कुठे आहे तर मला कमेंट करा, कारण का आता इथे तर नाहीच आहे. ते ही आपली एक फायनल अपडेट होती इथली. बघा चला आता आपण आहे ना तिकडे पुढे बघूया. ते पण आहे ओमकार परब यांचं ते वर्कशॉप आहे, तिकडे पण आपण बघूया. चला आता आपण बघितले सतीश दादाचे 2 वर्कशॉप इकडे आणि इथे बघणार ना हा वाला त्याच्या बाजूलाच आहे. हा ओमकार परब आर्टिस्ट आहे यांचा, तर ह्यांच्या आपण आतमध्ये बघूया. आणि आपल्याला समोरात आपल्याला बघायला मिळणार आहे ना इथे. हे बघा मस्जिद बंदरचा राजा इकडे बनला जातो, त्याची ट्रॉली वगैरे इथे. आणि इथे पण आहे ना मूर्ती बनायला अशी रेडी झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. हे बघा खूप मोठा वर्कशॉप आहे आणि हे त्यांनी बनवलेल्या या मूर्त्या आहेत. हे बघा वरती आहे, थोडं दिसतं की माहिती नाही. हे बघा आणि इथे आहे ना हे इथे काम चालू आहे. ओमकार परब यांचा हा वर्कशॉप आहे आणि दादा तिकडेच आहे समोर. ते बघा. तर आता आपण होतोय विजय खातू तर नाही बोलू शकत, सतीश दादाच्या वर्कशॉपच्या इथे. आणि आता आपण चाललोय चिंतामणी इथे. तर तुम्हाला मी वरूनच अपडेट देतो. मला वाटत तर नाही अजून तिथे काय अपडेट असेलच, पण तुम्हाला वरून अपडेट येईल, खाली नाही. मग आपण पुढे जाऊया. हे बघा आता हा तुम्हाला ब्रिज तर माहितीच असेल, फ्लायओव्हर समोरच त्यांना चिंचपोकळी तिकडे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की आपला चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना इकडनं निघायचा, तो यायचा असा आणि सरळ या ब्रिजवरून खाली जायचा. पण आता ती दृश्य आता बदलणार आहे. आता ती दृश्य आपल्याला परळ वर्कशॉपमधून तिकडनं बघायला मिळणार आहे तिकडे. आणि हे बघा हे चिंतामणीचा नाही ते मंडप आहे. आता मी तुम्हाला तिकडे जाऊन अपडेट देतो. यावेळेला सर्व मूर्तिकार पण बदलले गेलेले आहेत आणि गणपती बाप्पांचे जे आगमन होतात ते पण बदलले गेलेले आहेत. तर आता आहे ना आपण तिकडे जाऊन अपडेट घेऊया. गाड्या थांबतात की नाही, खूप गाड्या आहेत तिथे. बघा क्रॉस करून आपण. बघा ट्रेन चालली इथे चिंचपोकळीचा चिंतामणी इकडे बसतो. आता त्याचा मंडप आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आता इकडनं. हे बघा आपल्याला दिसतात इकडनं
आणि आता सध्या तरी जे लास्ट अपडेट होती तशीच आहे, काहीच अजून इथे अपडेट नाही. पार्ट वगैरे इकडेच आहे, हा बघा हा वाला ट्रॉली वगैरे पण आतमध्येच आहे. बाकी इथे तुम्हाला दिसतच आहे काहीच अपडेट नाही. तर काही अपडेट असेल ना तर मग तुम्हाला कळवण्यात येईल. आता आपण जाऊया पुढे. चला आता आपण आलोय लालबागचा राजा बसतो तिकडे आलेलो आहे आणि आपल्या समोरच एक बिगेस्ट अपडेट आहे, म्हणजे ती पण मंडप बांधायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा मंडप पूजन झालं होतं तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं होतं आणि आता हा रस्ता पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. हा बघा आता फक्त इथे तुम्हाला मंडपच दिसणार आहे भला मोठा. आणि हे बघा ही आहे ती मुखदर्शनाची लाईन आहे इकडे. ही बघा आपली बाईक इथे पार्क केली आणि जर तुम्हाला वर्षाचा 12 महिने तुम्हाला दर्शन करायचं झालं तर लालबागच्या राजाचं तुम्ही दर्शन तिथे करू शकता. ते बघा असं यायला, फक्त आता इकडनं येण्यास बाईक वगैरे नाही येऊ शकत आहे. बाकी ही लेटेस्ट अपडेट होती. तर मंडळी लालबागच्या राजाचं मंडपाचं काम आता चालू झालेलं आहे. ते आता ही अपडेट तुम्हाला दिलेली आहे आणि आता आपण जाणार आहे पुढे. तर आता आपण आलो आहे ना जिथे लालबागच्या राजाची जी लाईन लागते ना आपली मुखदर्शनासाठी आहे बघा इकडे. तर इथे पण आहे ना बघा चालू झालेलं आहे मंडपाचं काम, सगळं सामान वगैरे तिथे आलेलं आहे. आणि इथे पण आहे ना आपल्याला लवकरच एक मंडप बांधलेला आपल्याला दिसणार आहे. आणि हे बघा तिकडे समोर ती लाईन जाते. सामान वगैरे बघा तिथेच ठेवलं आहे, बांबू वगैरे सगळं. तर मित्रांनो आता आपण आहे ना ऑल अपडेट घेतलेली आहे आणि खूप सारे तुम्हाला अपडेट्स मी दिलेले आहे. आणि आता पहिलं आगमन असणार आहे 6 तारखेला, तर ते आगमन पण आपण कव्हर करणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळं आगमन दर्शन विसर्जन तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळणार आहे. आणि आता आपण इथे व्हिडिओ एंड करतो आहे. तुम्ही असंच प्रेम देत राहा आपल्या चॅनलला. तिथपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. गुड बाय. गणपती बाप्पा मोरया.